युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे शिवसेनेच्या ठाकरे पक्षाचे कार्याध्यक्ष होणार। 19 जूनला पक्षाच्या वर्धापन दिनी बदल होणार असल्याची सूत्रांची माहिती। तरुणांना संधी दिली पाहिजे असं म्हणत संजय राऊतांचा आदित्य ठाकरे यांच्या नियुक्तीला दुजोरा। 2003ला झाले तसे बदल होण्याची ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये चर्चा। ठाकरे गटाकडून कार्यकारिणी बैठक बोलवून प्रस्ताव मांडला जाण्याचीही शक्यता। माननीय उद्धव ठाकरे सुद्धा कालांतराने पक्षाचे कार्याध्यक्ष झाले होते आणि जर श्री आदित्य ठाकरे यांचं नाव समोर आलं असेल आपल्या माध्यमातून तर नक्कीच त्याचं स्वागत केलं पाहिजे। मतदारसंघाच्या पुनर्रचनेनंतर महाराष्ट्र विधानसभेच्या 400 जागा होणार। 400 आमदार बसतील एवढं विधान भवन आहे का? महाराष्ट्राचे तुकडे पाडण्याचा तर डाव नाही ना? खासदार संजय राऊत यांना संशय। विधानसभेच्या 400 जागा होणार आहेत। आता या 400 जागांसाठी नवीन विधान भवन अजून बांधलेलं नाही। त्या बहुमताच्या जोरावर महाराष्ट्राचे 2 तुकडे जर या लोकांनी केले त्याची तयारी आहे का? महाराष्ट्राच्या फाळणीची मुहूर्तमेढ तर ठरवली जाणार नाही ना अशी एक सुप्त भीती महाराष्ट्राच्या मनामध्ये आज आहे। ठाण्यातील एमआयएम नगरसेविका सहर शेखनं शासकीय यंत्रणांची दिशाभूल करत बनावट जात दाखला मिळवल्याचा आरोप। तिच्यामुळे तिचे वडील युनुस खान या दोघांचं देखील नगरसेवक पद हे धोक्यात येण्याची शक्यता आहे। बारामतीच्या पोटनिवडणुकीमध्ये रोहित पवारांकडून सुनेत्रा पवारांसाठी घोंगडी बैठका। काटेवाडी गावामधून घोंगडी बैठकीच्या माध्यमामधून सुनेत्रा पवारांच्या प्रचाराचा शुभारंभ केला। धाराशिवच्या पोलीस अधीक्षक रितू खोकरांविरोधामध्ये आमदार सुरेश धसांचा हंकभंग आणण्याचा इशारा। रितू खोकर ड्रग्ज प्रकरणामधील आरोपींना पाठीशी घालत असल्याचा सुरेश धस यांचा आरोप। तर आरोपींना सहकार्य करणाऱ्या पोलिसांना देखील मकोका लावा, धसांची मागणी। गोकुळ दूध संघाच्या चौकशीसाठी चंदगडचे आमदार शिवाजी पाटील यांनी घेतली किरीट सोमय्यांची भेट। आमदार पाटील आणि महादेव दूध संस्थेचे संचालक प्रकाश बेलवाडे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची देखील भेट घेतली। निवडणुकीआधी प्रशासक नेमण्याची मागणी केली। श्रीकांत शिंदेंच्या सोलापूर दौऱ्यानंतर माढा आणि सोलापूरमधील जिल्हाप्रमुख ते शाखा प्रमुख कार्यकारिणी बरखास्त। लोकसभा मतदारसंघ आढावा बैठकीनंतर अनेकांनी विविध पदाबाबत आक्षेप नोंदवले। परतवाडा व्हायरल व्हिडिओ प्रकरणी आणखी दोघांना अटक। आतापर्यंत एकूण 4 आरोपी अटकेत। आरोपींना कठोर शिक्षा व्हावी या मागणीसाठी परतवाडा आणि अचलपूरमध्ये कडकडीत बंद। आणखी तिघांची चौकशी सुरू आहे। परतवाडा प्रकरणामधील आरोपी अयान अहमदला बेड्या ठोकून त्याची चांगली धुलाई केली पाहिजे, आमदार रवी राणांची प्रतिक्रिया। तर वेळ आल्यास आमच्या ताब्यामध्ये द्या, आम्ही त्याचा बंदोबस्त करू, अशी ही प्रतिक्रिया। पोलिसांनी ताबडतोब बेड्या ठोकून याला लॉकअपमध्ये टाकलं पाहिजे, चांगली धुलाई केली पाहिजे। ज्यांनी लहू जिहादला मोठ्या प्रमाणात पाठबळ देतात हे लोक, अशा खऱ्या अर्थानं विकृती कृतीला धडा शिकवण्यासाठी वेळ आली तर आमच्या ताब्यात द्या, पूर्ण त्याचा बंदोबस्त करू। पण पोलिसांनी त्याला बेड्या ठोकून अंदर केलं पाहिजे, जन्मठप दिली पाहिजे आणि अचलपूर परतवाडा बंद हाकीला पूर्ण माझं समर्थन आहे। अमरावतीच्या परतवाड्यातील अश्लील व्हिडिओ व्हायरल झाल्याचं प्रकरण। आज सर्वपक्षीय आणि हिंदुत्ववादी संघटना त्याचबरोबर व्यापाऱ्यांकडून परतवाडा आणि अचलपूर बंद शिहार, मोठ्या प्रमाणात बंदोबस्त तैनात। अमरावतीच्या परतवाड्यातील तरुणींच्या लैंगिक शोषणाचं प्रकरण एसआयटी स्थापन करा, किरीट सोमय्या यांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मागणी। एक्सपोस्ट करत सोमय्यांनी मागणी केली आहे। नाशिकमधील कंपनीमध्ये महिलांवरील अत्याचाराबाबत मुख्यमंत्र्यांनी कठोर पावलं उचलल्याचं दिसत नाही। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या राज्यामध्ये सर्वाधिक महिलांचं शोषण, खासदार संजय राऊत यांचा आरोप। या संदर्भात राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी तोंड उघडलंय का गांभीर्यानं? फक्त याला धडा शिकव, त्याला धडा शिकव, त्याला सोडणार नाही आणि ह्याला सोडणार नाही, ही 4 वाक्ये त्यांची आहेत गृहमंत्र्यांची। देवेंद्र फडणवीस यांच्या कारकिर्दीत हजारावर जास्त महिलांचं शोषण झालं आहे आणि तुम्ही मिस कॉल मागताय का आमच्याकडे? आणि ह्या सगळ्या ड्रग्जचा आंतरराष्ट्रीय केंद्रबिंदू हे गुजरातमधलं मुंद्रा पोर्ट आहे।
महिलांच्या सन्मानाला ठेच लागता कामा नये. महिलांचं शोषण करणाऱ्या नराधमांना फाशीची शिक्षा देण्याची गरज. अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष प्यारे खान यांची संतप्त प्रतिक्रिया. इस्लाम पद्धतीनुसार अशा व्यक्तींना जमिनीत गाडून टाकण्याची शिक्षा असल्याचं देखील स्पष्ट केलं. पुण्यातील पबमध्ये तरुणीचा विनयभंग. कोरेगाव पार्क इथल्या डार्क हॉर्स या पबमध्ये हा प्रकार घडलाय. कोरेगाव पार्क पोलीस स्टेशनमध्ये दोघांविरोधात गुन्हा दाखल. आरोपींचा शोध सुरू. बेळगाव जिल्ह्यातील हुक्केरी तालुक्यामध्ये सैराटची पुनरावृत्ती. अन्य जातीतील प्रियकरासोबत पळून गेलेल्या बहिणीला ठार केलं. काका आणि भाऊजाईच्या मदतीनं भावानं बहिणीला विष पाजून संपवलं. मृतदेह परस्पर दहन केला. नारी शक्ती वंदन अधिनियमाला महिलांचा पाठिंबा असेल तर आमचा विरोध नाही. संजय राऊतांनी भूमिका स्पष्ट केली. अधिनियमामुळे लोकसभेमध्ये महिलांना 33% आरक्षण मिळणार. सर्वपक्षीय महिलांना हे विधेयक आपलं वाटत असेल तर त्याला शिवसेनेनं किंवा अन्य कोणत्याही पक्षाने विरोध केला. ज्या पद्धतीनं मतदारसंघाची पुनर्रचना न करता, ज्या पद्धतीनं जनगणनेची सुरुवात न करता या सगळ्या विषयाला पुढे नेलं जात आहे, तिथे वादाचा मुद्दा. नाशिकमधील नामांकित कंपनीमधील धर्मांतराचं प्रकरण. कंपनीचे ऑपरेशन मॅनेजर अश्विनी चेनानीची आज पोलीस कोठडी संपणार. तिला आज पुन्हा कोर्टात हजर केलं जाणार. 2 दिवसांचा चौकशी अहवाल पोलीस कोर्टात सादर करणार. नाशिकमधील आयटी कंपनीतील धर्मांतरण आणि महिला अत्याचाराचं प्रकरण. शनिवारी जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये सर्व आयटी कंपन्यांसह शिक्षण संस्था, औद्योगिक संस्थांची बैठक पार पडणार. महिला सुरक्षा कायदा आणि इतर विषयांवरती चर्चा होणार. बंधू अशोक खरातच्या घर, फार्म हाऊस आणि कार्यालयामधून जवळपास 2 गोण्या भरतील एवढे कागदपत्र जप्त. खरातनं अधिकाऱ्यांशी जवळीक साधत मोक्याच्या ठिकाणी घेतलेल्या कोट्यवधींच्या मालमत्तेची चौकशी होणार. पुण्यात मध्यरात्री तरुणाच्या हत्येचा थरार. विश्रांतवाडी परिसरातली घटना आहे. गौरव तेलंगी असं हत्या झालेल्या तरुणाचं नाव. जुन्या वादामधून 3 ते 4 जणांनी कोयत्यानं वार करत दगडानं ठेचून हत्या केली आहे. गोरेगाव ड्रग्ज प्रकरण. एका ॲपच्या माध्यमामधून कुरिअरद्वारे तरुणांना ड्रग्ज पुरवलं जात होतं. आनंद पटेल तरुणांना ड्रग्ज पुरवत होता. या प्रकरणी अटक करण्यात आलेल्या प्रतीक पांडेची पोलिसांना माहिती. गोरेगावच्या नेस्को सेंटरमध्ये झालेल्या कॉन्सर्टमध्ये नो कॅमेरा पॉलिसी लागू होती. कॉन्सर्टसाठी आलेल्यांना मोबाईलवरील कॅमेऱ्यावरती लावण्यासाठी स्टिकर देण्यात आले होते. परिसरामध्ये फोन कॅमेऱ्यांवरती देखील बंदी होती. गोरेगाव ड्रग्ज प्रकरणामध्ये उपचार घेत असलेल्या मुलीचा पोलिसांनी जबाब नोंदवला. यापूर्वीही एका कॉन्सर्टमध्ये मित्रांसोबत ड्रग्ज सेवन केल्याची मुलीची कबुली आहे. पुण्यातील विश्रांतवाडी नक्षलवादी हिडमाचं गाण्यातून उदात्तीकरण केल्याचा आरोप. नृत्य करणाऱ्या गडचिरोली आणि चंद्रपुरातील विद्यार्थ्यांचं समुपदेशन केलं जाणार. हिडमा संविधान आणि लोकशाही विरोधी होता हे विद्यार्थ्यांना समजावून सांगणार. मालेगावातील सोयगाव भागामधील दुहेरी हत्याकांडातील परप्रांतीय आरोपींना अटक. पैशाच्या वादामधून 2 सख्ख्या भावांची धारदार शस्त्रानं झाली होती हत्या. उत्तर प्रदेशामध्ये फरार झालेल्या दोन्ही आरोपी अटकेत. उत्तर प्रदेशामध्ये फिल्मी स्टाईलनं कारवाई केली. जळगाव जिल्ह्यातील शालार्थ आयडी घोटाळा प्रकरण. कोणतीही पडताळणी न करता शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची भरती केल्याचं तपासात समोर. माजी शिक्षणाधिकारी, उपशिक्षणाधिकारी आणि कर्मचाऱ्यांसह 48 जणांना नोटीस. स्मार्ट विलेज प्रकल्पाच्या नावाखाली 1,13,00,000 फसवणूक. गोव्याचे मुख्यमंत्री आणि इतर मंत्र्यांच्या नावे फसवणूक. व्यावसायिक देवेशानंद शिरोडकर याच्या तक्रारीवरून आरोपी डॉक्टर साजिद सय्यदला अटक. डॉक्टर साजिद नूर सय्यद नावाचा जो व्यक्ती आहे, ज्याची भारत CSR या कंपनीचा तो मालक आहे असं सांगतोय. 1,13,00,000 रुपयाची त्याने फसवणूक केलेली आहे. संपूर्ण काम करून घेतलं, परंतु नंतर असं लक्षात आलं की हा चुकीची माहिती त्याला सांगत आहे आणि त्याने पोलीस स्टेशनला 2025मध्ये गुन्हा दाखल केला होता. तो आरोपी आपल्याला मिळून येत नव्हता. आज आम्ही ट्रॅप लावून त्यांना ताब्यात घेतलेला आहे आणि अटक केलेली आहे. मुंबईत तस्करी करून आणलेलं 6 कोटींचं सोनं चांदी जप्त. 3,71,00,000 रुपयांची रोख रक्कम देखील जप्त. केंद्र सरकारच्या महसूल गुप्तचर संचालनालयाची कारवाई.
तस्करी करणाऱ्या 4 जणांना अटक. 2 आरोपी काळबादेवीमधील दुकानात येताच त्यांना ताब्यात घेतलं. घरगुती गॅस सिलेंडरचा ब्लास्ट झाल्यानं आग. अकोला शहरातील चिखलपुरा परिसरातली घटना आहे. जीवितहानी नाही, पण आगीमध्ये इंगळे कुटुंबियांच्या संसाराची राखरांगोळी झाली आहे. गोळीबार, हाणामारी अशा वादग्रस्त प्रकरणांमुळे चर्चेत असलेलं धाराशिवचं महाकाली कला केंद्र सील. न्यायालयाच्या आदेशानं मुख्य दरवाजासह आतल्या खोल्यांना देखील सील. आता पिंजरा कला केंद्रावरती देखील टांगती तलवार आहे. मुंबईतील बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्समध्ये मेट्रो साईटवरती क्रेन उलटली. कामावेळी बीम उचलत असताना ही क्रेन उलटली आहे. सुदैवानं या अपघातामध्ये कुठलीही जीवितहानी नाही. टेबलाखालून पैसे घेणाऱ्यांना चाप बसवण्यासाठी तहसीलदारांच्या केबिनमध्ये सीसीटीव्ही लावा. सीसीटीव्हीचं सर्व्हेलन्स कलेक्टरच्या केबिनला जोडा. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंचे आदेश. लोकाभिमुख प्रशासन निर्माण करायचं असेल तर आमच्या अधिकाऱ्यांनी लोकाभिमुख वागणं महत्वाचं आहे. कलेक्टर साहेब, माझी विनंती आहे, प्रत्येक कॅबिनमध्ये कॅमेरे लावा. तहसील कार्यालयाच्या प्रत्येक कॅबिनमध्ये कॅमेरे लावा. एवढी मोठी प्रशासकीय इमारत बांधली, 20 लाख रुपये गेले, चालत गरज पडली तर मायनिंग फाउंडेशन मध्ये घ्या. पण प्रशासकीय इमारतीमध्ये तहसील कार्यालयामध्ये सीसीटीव्ही सर्व्हेलन्स लावा आणि आपल्या कलेक्टरच्या चेंबरमध्ये जोडा. महिला आरक्षणाला पाठिंबा देण्याबाबत मुख्यमंत्री फडणवीसांचं लोकसभा आणि राज्यसभेतील महाराष्ट्राच्या सगळ्या खासदारांना पत्र. उद्धव ठाकरे, हर्षवर्धन सपकाळ, शशिकांत शिंदे, सुनील तटकरे अशा सर्व राजकीय पक्षांच्या प्रदेशाध्यक्षांना देखील पत्र दिल्याची माहिती. शिवाजी पार्क मैदानावरती शिवाजी पार्क जिमखाना T20 क्रिकेट स्पर्धेचं आयोजन. मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या हस्ते या क्रिकेट स्पर्धेचं उद्घाटन झालं. राज्यात उन्ह तापायला सुरुवात. मंगळवारी 21 जिल्ह्यांमध्ये कमाल 40 अंश सेल्सिअसहून अधिक तापमानाची नोंद. अकोल्यामध्ये पारा 44 अंशांवर. महाबळेश्वरमध्ये देखील 34 अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली आहे. नागरिकांनी काळजी घेण्याचा सल्ला. ठाणे आणि मुलुंड दरम्यान अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या प्रस्तावित रेल्वे स्थानकाच्या उभारणीचा मार्ग अखेर मोकळा. या प्रकल्पासाठी निधीही मंजूर. लवकरच निविदा प्रक्रिया पूर्ण होणार. पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री इशाक दार यांनी तुर्कस्तानचे परराष्ट्र मंत्री, इजिप्तचे सहाय्यक परराष्ट्र मंत्री राजदूत नाझिल एल नगारी आणि सौदी अरेबियाच्या परराष्ट्र मंत्रालयाचे महासंचालक डॉक्टर अब्दुल्ला अल सौद यांची भेट घेतली आहे. या भेटीमध्ये इराण अमेरिका युद्धादरम्यान चर्चा झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यामध्ये फोनवरून चर्चा. दोन्ही देशांच्या नेत्यांमध्ये 40 मिनिटं फोनवरून चर्चा. अमेरिका आणि इराणमधील युद्धाच्या पार्श्वभूमीवरती चर्चेला महत्त्व. आखातातलं युद्ध संपत आलंय. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मोठं वक्तव्य केलं. फॉक्स न्यूजच्या मुलाखतीमध्ये ट्रम्प यांचं वक्तव्य. इराणला देखील लवकरात लवकर समझोता हवाय. युद्धानंतर उभं राहण्यात इराणची 20 वर्ष जातील, ट्रम्प यांचा दावा. अनेक दशकांनंतर इस्रायल आणि लेबनॉनमध्ये चर्चा सकारात्मक झाल्याची इस्रायली राजदूतांची माहिती. हिजबुल्लाहनं मात्र करार स्वीकारण्यास नकार दिलाय. चर्चा सुरू असतानाही लेबनॉनवरती इस्रायलचे हल्ले सुरूच. इस्रायल संरक्षण दलाचा हिजबुल्लाहच्या लक्ष्यांवरती जोरदार हल्ला. IDFनं हिजबुल्लाहची अनेक ठिकाणं ही नष्ट केल्याचा दावा केला. इस्रायली सैन्याचे दक्षिण लेबनॉनमधील हिजबुल्लाहच्या ठिकाणांवरती हल्ले. हिजबुल्लाहच्या लष्करी तळांवरती बॉम्बनं हल्ले केले. पायाभूत सुविधांची देखील ठिकाणं नष्ट. गाझा पट्टीत इस्रायलनं केलेल्या 2 वेगवेगळ्या हल्ल्यांमध्ये 5 पॅलेस्टाईनी नागरिकांचा मृत्यू. मृतांमध्ये 2 मुलांचा देखील समावेश. हल्ल्यानंतर इस्रायलवरती वारंवार शस्त्रसंधीचं उल्लंघन केल्याचा आरोप. इस्रायली सैन्याचा हमासच्या एका बोगद्यावरती बॉम्ब हल्ला. जवळपास 800 मीटर लांबीचा बोगदा हल्ल्यामध्ये उद्ध्वस्त. या हल्ल्यानंतर अनेक शस्त्र आणि स्फोटकांचा साठा सापडलाय. दहशतवाद्यांसोबत इस्रायली सैनिकांची चकमक. गोळीबारामध्ये 3 इस्रायली सैनिक जखमी. लष्करी कारवाई सुरू. परिसरामध्ये हाय अलर्ट जारी. आखाती देशातील युद्धाचा आता थेट शेतकऱ्यांना फटका. रासायनिक खतं आणि कीटकनाशकं यांच्या किमतीमध्ये भरमसाठ वाढ. खतांच्या बॅगमध्ये 200 ते 300 रुपयांची वाढ. आखाती देशांमधून कच्च्या मालाची आवक घटल्याचा परिणाम.
5 राज्यांतील निवडणुकांनंतर पेट्रोल डिझेलचे दर वाढण्याची शक्यता. युद्धामुळे कच्चं तेल महागल्यामुळे इंधन दरवाढ अटळ. कंपन्यांना सध्या 1 लिटर मागे डिझेल मागे 35 प्रति लिटर, पेट्रोल मागे 18 रुपयांचं नुकसान होत आहे. गेल्या महिन्यामध्ये तेल कंपन्यांना रोज 2400 कोटींचं नुकसान. बिहारमध्ये पहिल्यांदा भाजपचा मुख्यमंत्री सम्राट चौधरी यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. मुख्यमंत्र्यांसह जेडीयूचे 2 उपमुख्यमंत्री देखील शपथ घेणार. सुट्टीनंतर सेन्सेक्स 1200 तर निफ्टी 400 अंक वर उघडला. अमेरिका इराण चर्चा पुन्हा सुरू होण्याच्या शक्यतेनं हा उत्साह दिसतोय. आशियामधील सर्व शेअर बाजार 0.5 ते 1% तेजीत. भारतीय शेअर बाजारात मात्र 1.5% तेजी.